भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले। आपले सन्माननीय नेते, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला काम करायचं ते आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराज हे आज बांधकाम खात्याचं नेतृत्व करतात। त्याबरोबर आपले दुसरे नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब हे ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याबरोबर महायुतीचे आणखीन 2 मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व हे महायुती सरकारमध्ये आहे आणि आज नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, पक्ष संघटना मजबूत करायची आणि त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमधलं काम हे आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे। मी नशीबवान आहे की माझ्या आधीचे सगळे अध्यक्ष यांनी भरपूर कष्ट करून भारतीय जनता पार्टी इतकी वाढवली। तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या आधीच्या लोकांनी पोचवलं आणि त्यामुळे आज एक चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं आहे। केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास कामं केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून हे आपण जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न भविष्य काळामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आज आपल्याला चांगलं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं असल्यामुळे आपल्या दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातून देखील तळागाळातल्या कार्यकर्त्याला सरकारच्या माध्यमातून ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर पक्ष संघटना आपली मजबूत आहे, आणखीन ती कशी मजबूत करता येईल याच्यासाठी सगळे आपले जुने जे जिल्हाध्यक्ष असतील, जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, यांना विश्वासात घेऊन आपल्याला समोर जायचं आहे। मागच्या कालावधीमध्ये लोकसभेला लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना निवडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या मध्ये जे आपल्याला यश मिळालं त्या यशामुळे आपल्याला विधानसभेचा मार्ग प्रत्येक मतदारसंघामध्ये सुखकर झाला। हे सगळं करत असताना माझ्यावर अशी देखील जबाबदारी आहे की महायुती म्हणून शेवटी राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि त्यामुळं महायुती ज्या पद्धतीचे निर्णय तिन्ही नेते मंडळी वर बसून घेतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जो काही निर्णय पक्षीय पातळीवरचा ह्या तिन्ही नेत्यांमध्ये ठरेल त्या निर्णयाचं पालन करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न असेल। अनेक जुने पदाधिकारी आहेत ते मला आता भेटतात आहे, नवीनसुद्धा काही लोक जे इच्छुक आहेत ते मला भेटतात आहे। या सगळ्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमळाचं काम करतो, आपण भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोचवतो, हीच सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये पदानी माणूस मोठा होत नाही, कामानी मोठा होतो। त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये घेणार आहोत। आज माझं भाग्य की आज छत्रपती शिवेंद्र महाराज देखील आज भाऊसाहेब महाराजांचा स्मृतिदिन असल्यामुळं आज इथंच होते आणि त्यामुळं त्यांचा देखील कृपा आशीर्वाद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझ्यावर राहिला आणि त्यामुळं तो देखील मला मनापासून आनंद आहे। आपल्या पूर्वजांनी काही संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत आणि त्या संस्काराला अनुसरून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे। सातारा जिल्ह्याला एक आगळीवेगळी ओळख आहे, एक आगळीवेगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेला सुद्धा अनुसरून असं काम हे पक्षाच्या माध्यमातून मी करणार आहे। स्वागत एवढ्या मोठ्या जिंकणी झालेलं आहे, मोठं स्वागत झालेलं आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे का? बदल झाल्यामुळे उत्साह वाढला?
मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून स्वागत नाही झालेलं, भारतीय जनता पार्टीचा ह्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून स्वागत झालं. त्यामुळे हे सगळं श्रेय आहे ते पक्षाचं आहे, पक्षातल्या नेत्यांचं आहे. मी व्यक्ती म्हणून स्वतःचं काही ह्याच्यामध्ये स्वागत मोठं झालं असं मला वाटत नाही, पण पक्ष मजबूत झाला आहे आणि पक्षाचा अध्यक्ष जो कोण असेल त्या पक्षाच्या अध्यक्षाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. हा खरं खूप मोठा संशोधनाचा माझ्यासाठी देखील प्रश्न आहे आणि ही गोष्ट आपली खरी आहे की मी काय जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नव्हतो. मी आत्ता आमदार म्हणून मला जनतेने संधी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपल्या महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली, जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिखर नेतृत्वाखाली काम करायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न होता. शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने उद्या सांगितलं की उद्या बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचं आहे आपल्याला, मग बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचं. त्या पद्धतीने पक्षाकडून आदेश आला की आपल्याला जिल्हा अध्यक्ष व्हायचं आहे. पक्षाने जो आदेश केलेला आहे त्या पद्धतीनं मला आता संधी मिळालेली आहे. राज्य लेवलला काम करणाऱ्या नेत्याला जिल्ह्यात काम करायला लागतं असं वाटत नाही? राज्य लेवलला कुठं काम केलं? राज्यात महाराष्ट्रभर मी मतदारसंघापुरतं काम करण्याचं मानसिकता केली होती. माझं प्रमोशन झालंय आता. मतदारसंघ सोडून थोडं जिल्ह्यातही काम कर. स्थानिक स्वराज्य संस्थेची आता निवडणूक आहे. आपल्याला चांगला अनुभव आहे सर्वच राजकीय पक्ष. साताऱ्यात विरोधक नसताना सत्ताधाऱ्यांमध्येच काही विरोधक होतील असं वाटतंय का? शक्यतो सगळा प्रयत्न हा राहणार आहे की महायुती म्हणून सगळे एकत्र कसे राहतील ह्याच्यासाठीचा प्रयत्न राज्य लेवलला राहणार आहे. तशा पद्धतीचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य देखील केलेलं आहे. शेवटी त्या त्या जिल्ह्यामधले जे नेते मंडळी आहेत ते बसून त्याच्यावरचा निर्णय घेतील. काय धुसफूस झाली निर्णय माझ्या नाही करणार. नाही, कारखान्याची निवडणूक ही सहकारातली निवडणूक आहे. त्याचा आणि पक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही. ती चिन्हावर होतच नाही ना निवडणूक. कारखान्याच्या निवडणुका ह्या या स्थानिक पातळीवर होतात आणि स्थानिक परिस्थितीवर समन्वय साधायचा प्रयत्न करू जिथं जिथं असं झालंय तिथं. सातारा पालिकेत असं काय होणार आहे का? 2 गटांमध्ये होईल निवडणूक की पक्षाच्या चिन्हावर होईल? हा खरं तर मी ह्या प्रश्नावर काही बोलू शकत नाही. आजची प्रेस कॉन्फरन्स तुमची माझी. राजधानीतले सगळे प्रश्न आपण साहेबांना विचारावे आणि मग काय आम्ही काय जे काय आदेश तुमचा होईल त्या पद्धतीनं आम्ही पुढचं काम करू. वर्ण आदेश आले की मान्य करायचं. वर्ण आदेश आले की मान्य करायचं. सर चल. येस ओके.